नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस के शेख. माझी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवड झालेली आहे. जी मागची भरती TCSने घेतली होती, तर त्याच्या माध्यमातून माझी निवड झालेली आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे. आज मी तुम्हाला जे शिपायाचा पेपर झालेला आहे 3/10/2025 रोजीचा जो पेपर आहे, तर त्या पेपरचे त्या पेपरचे स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, आज एकदम डिटेलमध्ये तुम्हाला त्या पेपरचे स्पष्टीकरण मी देणार आहे. आणि मित्रांनो, हे जे स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे, तर हे स्पष्टीकरणासाठी जो मी डाटा वापरलेला आहे, जी माहिती काढलेली आहे, तर ही माहिती मी स्टेट बोर्डमधून जास्तीत जास्त माहिती घेतलेली आहे. कारण मित्रांनो, मी मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला, तर माझ्या असं लक्षात आलं की स्टेट बोर्डमधून खूप सारे प्रश्न त्यांनी तयार केलेले आहेत, जसेच तसे प्रश्न कॉपी केलेले आहेत. तर त्यासाठी आपल्याला स्टेट बोर्ड खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. आणि स्टेट बोर्ड आणि मागील प्रश्नपत्रिका या सर्व गोष्टी मी आपल्या ॲपमध्ये CKO अकॅडमी या नावाचा जो आपला ॲप आहे त्यामध्ये टाकलेले आहेत. तिथून तुम्ही अगदी फ्रीमध्ये ते तुम्ही बघू शकता. CKO अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा. तिथं मी तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट सिरीज पण दिलेली आहेत. तसेच या चॅनलला तुम्हाला CKO अकॅडमी याच नावाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे, तर याला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मित्रांनो, आपला आजचा जो मूळ विषय आहे त्याला बघूया. तर मित्रांनो, मी तुम्हाला काय करणार आहे, फक्त आपल्या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला प्रश्न जो आहे तर प्रश्नाचे उत्तर सांगणार आहे. आणि भविष्यात तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते पॉईंट IMP पॉईंट महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला मी देणार आहे. आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याच्यातूनच प्रश्न येतील आणि तुम्ही मला कॉल करून सांगणार की सर, तुम्ही जे सांगितलं होतं ते खरं झालं आणि याच्यातूनच प्रश्न आलेले आहे. तर मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, पेन्सिलिनचा शोध कोणी लावला? पेन्सिलिनचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर C, अलेक्झांडर फ्लेमिंग. अलेक्झांडर फ्लेमिंगने पेन्सिलिनचा शोध लावलेला आहे. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा, कारण काही प्रश्न रिपीटसुद्धा होतात. तसे मित्रांनो, या स्पष्टीकरणामध्ये आपल्याला ठीक आहे. तर आता मित्रांनो, मी महत्त्वाचे काही शोध आणि ते कोणी लावलेलं आहे ते तुमच्यासमोर एक चार्ट आणलेला आहे. याच्यातून मित्रांनो तुम्हाला एक्झाममध्ये येणाऱ्या एक्झाममध्ये प्रश्न दिसतील. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. IMP आहेत, हे लक्षात ठेवायचंच आहे तुम्हाला. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेनेशन महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही. आणि एवढं डिटेलमध्ये आणि ज्या सोर्समधून प्रश्न आलेले आहेत ते सोर्स मी वापरून तुमच्यापर्यंत हे देत आहे. म्हणजे तुम्हाला त्याचा एक्झाममध्ये जास्तीत जास्त फायदा होणार आहे, यामध्ये काहीही संशय नाही मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, विजेचा शोध कोणी लावला आहे? तर विजेचा शोध थॉमस एडिसन आहे, याने विजेचा शोध लावलेला आहे, हे लक्षात ठेवा. तसेच दूरध्वनीचा शोध कोणी लावलेला आहे? तर अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी दूरध्वनीचा शोध लावलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तसेच तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की रेडिओचा शोध कोणी लावला? तर रेडिओचा शोध मार्कोनी यांनी लावलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. एक्सरेचा शोध कोणी लावला आहे? तर एक्सरेचा शोध विल्यम रॉन्टगन, हे पण महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. हे जे तुम्हाला मी पॉईंट देत आहे याच्यातूनच प्रश्न तुम्हाला येणार आहे मित्रांनो. विमानाचा शोध राईट बंधूंनी लावलेला आहे आणि संगणकाचा शोध चार्ल्स बेबेज यांनी लावलेला आहे. तसेच इंटरनेटचा शोध टिम बर्नर्स-ली यांनी लावलेला आहे आणि पेन्सिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंगने लावलेला आहे. हे खूप महत्त्वाचे मी तुम्हाला दिलेले आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. तर पुढचा आपण प्रश्न बघूया आणि त्याचे स्पष्टीकरण बघूया. तसेच मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण दररोज रात्री 9 वाजता लाईव्ह येत असतो आणि लाईव्हमध्ये तुमचे काही प्रश्न असतील, अभ्यासासंदर्भात प्रश्न असतील, काही पर्सनल प्रश्न असतील, त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत असतो मित्रांनो. तर तुम्ही दररोज 9 वाजता लाईव्ह येऊ शकता. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न आहे, तर एक ऑप्शन खाली ठीक आहे. तर आचार्य विनोबा भावे यांचं आश्रम कुठे आहे? आचार्य विनोबा भावे यांचं आश्रम कुठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर B, आचार्य विनोबा भावे यांचं पवनार वर्धा येथे
आश्रम आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक काढून दिले होते, जी के जी एसचे फक्त 21 टॉपिक काढून दिले होते. असे टॉपिक दिले होते की त्यामध्ये वारंवार रिपीट होणारे टॉपिक तुम्हाला मी काढून दिलेले होते मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून. तर ते टॉपिक तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. तसंच मी ते टॉपिक आता दररोज एक एक टॉपिक शिकवणार आहे आणि त्याची PDF मी तुम्हाला ॲपमध्ये येणार आहे. तसेच मित्रांनो, आता बघा, आचार्य विनोबा भावे हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला मी पॉईंट दिला होता त्याच्यामध्ये की समाजसुधारकामध्ये तुम्हाला समाजसुधारक कशा पद्धतीने करायचे आहे. तर त्यामध्ये आचार्य विनोबा भावे यांची डिटेल माहिती आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण 2 ते 3 प्रश्न आतापर्यंत त्यांनी त्या एक्झामिनरने विचारलेले आहेत. तर भविष्यातसुद्धा त्यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आचार्य विनोबा भावेची थोडक्यात आपण माहिती बघूया. या पॉईंटवर तुमच्या प्रश्न विचारले जाऊ शकतो मित्रांनो. तर आचार्य विनोबा भावे यांचं पूर्ण नाव आहे विनायक नरहरी भावे. विनायक नरहरी भावे हे कोणाचं नाव आहे? तर आचार्य विनोबा भावे यांचं नाव आहे. आणि यांचा जन्म आहे 11 सप्टेंबर 1895. 11 सप्टेंबर 1895 हे त्यांचं जन्मदिन आहे, हे जन्मदिनांक आहे. आणि त्याचे जन्मस्थान कुठे आहे? गागोडे, रायगड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्रीयन आहे म्हणून जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात, यांच्यावर जास्त प्रश्न आलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मृत्यू 15 नोव्हेंबर 1982 झालेला आहे. 85 जन्म 1895 आणि मृत्यू 1982 झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. शिवरायांची राजधानी कोणती आहे? शिवरायांची राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, शिवरायांची जी राजधानी आहे ते रायगड आहे. कोणती आहे? शिवरायांची राजधानी रायगड आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांवर 2 ते 3 प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत. प्रत्येक पेपरमध्ये एक तरी प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि याच्यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता पण आहे. तर त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांची डिटेल माहिती आपल्याला माहिती पाहिजे. तर तुम्हाला माहीतच असेल, कारण छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. तर त्यांची माहिती तुम्हाला माहीत असेल तरी तुम्हाला सांगतो. ह्या सर्व गोष्टी तुम्ही वाचून घ्या. त्यांचे पूर्ण नाव तुम्हाला माहिती आहे. 19 फेब्रुवारी 1630 त्यांचा जन्म झालेला आहे. जन्मस्थान कोणते आहेत? तर शिवनेरी किल्ल्यावर, जुन्नर, पुणे येथे झालेले आहेत. वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आहेत. आई हे जिजामाता सईबाई त्यांची पत्नी आहेत. राज्याभिषेक हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. 6 जून 1674 राज्याभिषेक झालेला आहे. याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतो, आतापर्यंत विचारला गेला नाही, महत्त्वाचा पॉईंट आहे. तसेच रायगड, राजधानी कोणती आहे? तर रायगड किल्ला आता बघितला आपण. मृत्यू त्यांचा 3 एप्रिल 1680 झालेला आहे, हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. मित्रांनो, आता मला असं वाटते की त्यांनी आपला प्रश्न विचारलेला आहे, शिवरायांची राजधानी कोणती आहे? तर ते पुढे असं विचारू शकतो की शिवाजी महाराजांची जिंकलेला पहिला किल्ला कोणता आहे? तर पहिला किल्ला आहे तोरणा, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, IMP पॉईंट आहे. मित्रांनो, मी एकदम डिटेलमध्ये, याच्यापेक्षाही डिटेलमध्ये ॲनालिसिस करून स्पष्टीकरण मी तुम्हाला बॅचमध्ये देणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला बॅच पण आपली जॉईन करायची आहे. फक्त 49 रुपयामध्ये तुम्हाला मी तिथे बॅच देणार आहे. ते बॅचबद्दल आपण नंतर बोलूया, ठीक आहे. तसे मित्रांनो, काही राजे आहेत आणि त्यांचे जे राजधान्या आपल्याला विचारलेल्या आहेत, आतापर्यंत त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. तर ते बघा, चंद्रगुप्त मौर्य यांची राजधानी पाटलीपुत्र आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. चंद्रगुप्त मौर्याची राजधानी पाटलीपुत्र आहे. बिंदुसाराचे पण पाटलीपुत्र, अशोक सम्राट पण पाटलीपुत्र आणि अजातशत्रूचे पण पाटलीपुत्र आहे. हे पण खालचं तुम्ही वाचून घ्या. याची PDF मी तुम्हाला ॲपमध्ये देणार आहे. आता मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत? मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं IMP टॉपिक आहे हा, की पहिल्या महिला कोण आहेत, पहिल्या राज्यपाल कोण आहेत, या सर्व गोष्टी. म्हणजे भारतातील पहिल्या महिला आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला ज्या आहेत, पहिल्या महिला कोण आहेत, हे तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये एक दोन प्रश्न विचारलेले आहेत. तर तुम्हाला हे टॉपिक करून ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, भारतातील पहिल्या महिला कोण आहेत, भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर C, ऑप्शन नंबर
सी या प्रश्नाचं उत्तर आहे सरोजिनी नायडू. आता मित्रांनो, मी तुमच्यासाठी महत्त्वाच्या ज्या महिला आहेत आणि त्यांनी पहिल्या महिला, भारतातील पहिल्या महिला, तर त्या भारतातील पहिल्या महिलाचा चार्ट बनवलेला आहे, तर तुम्हाला हे वाचून घ्यायचं आहे. तर भारतातील पहिली पंतप्रधान तुम्हाला माहीत आहे इंदिरा गांधी आहे. भारतातील पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आहे आणि भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री सुचिता कुरुपलानी उत्तर प्रदेश IMP पॉईंट आहे. याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहे? आता त्यांनी भारतातील पहिली राज्यपाल विचारले तर भारतातील पहिली मुख्यमंत्री विचारू शकतात, तर मुख्यमंत्री सुचिता कुरुपलानी आहे. भारतातील पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू. भारतातील पहिली महिला मुख्य न्यायाधीश, हा पण IMP पॉईंट आहे मित्रांनो, IMP म्हणून लक्षात ठेवा. भारतातील पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण आहे तर लीला सेठ, हायकोर्टची आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा, हायकोर्टची जी पहिली महिला मुख्य न्यायाधीश आहेत तर लीला सेठ आहे. पहिली महिला IAS अधिकारी अन्ना राजम मल्होत्रा आहे. भारतातील पहिली महिला IAS अधिकारी अन्ना राजम मल्होत्रा आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पहिली महिला IPS अधिकारी किरण बेदी आहे. पहिली महिला नोबेल पारितोषिक, हे पण IMP आहे. पहिली महिला नोबेल पारितोषिक महिला कोण आहे तर मदर तेरेसा, भारतातील सांगतो मी तुम्हाला. तर भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे तर कल्पना चावला आहे. हे पण IMP पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. खूप 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 महत्त्वाचं आहे मित्रांनो, येणाऱ्या एक्झाममध्ये त्यातून प्रश्न येणार आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता पुढचा प्रश्न आहे, त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे की CKO अकॅडमी नावाचा जो आपला ॲप आहे, त्यामध्ये मी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी फ्रीमध्ये दिलेल्या आहेत. तर तुम्हाला सरावासाठी टेस्ट सिरीज फ्रीमध्ये दिलेली आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. सरावासाठी टेस्ट सिरीज फ्रीमध्ये दिलेली आहे. आणि मागील प्रश्नपत्रिका ज्या आहेत ते क्लर्क आणि शिपायांच्या दोघांच्या प्रश्नपत्रिका, ज्या 8 प्रश्नपत्रिका, एकूण 8 प्रश्नपत्रिका मी तुम्हाला तिथे देणार आहे. तसेच स्टेट बोर्ड आहे मित्रांनो, जे स्टेट बोर्ड वाचल्याशिवाय तुम्ही परीक्षेमध्ये पास होऊ शकत नाही आणि मागील प्रश्नपत्रिका बघितल्याशिवाय तुमचा रिझल्ट येऊ शकत नाही. तर हे महत्त्वाचे घटक मित्रांनो मी तुम्हाला CKO अकॅडमी नावाचा जो आपला ॲप आहे तर तिथे दिलेले आहे. तिथून तुम्ही ह्या सर्व PDF बघू शकता तिथे जाऊन. तर ॲप डाउनलोड करा मित्रांनो. हा आपला ॲप आहे. तर अशा पद्धतीचा आपला लोगो आहे ॲपचा आणि ह्या ॲपची लिंक, ॲपचं नाव आहे CKO अकॅडमी आणि ॲपची लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे मित्रांनो. खूप तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं आहे. आता मित्रांनो मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की जे महत्त्वाचे टॉपिक आहेत 21 टॉपिक, तर ते 21 टॉपिक डिटेलमध्ये तुम्हाला मी यूट्यूबवरती शिकवणार आहे. त्याबद्दल निश्चित राहा तुम्ही, ते मी शिकवणारच आहे. पण मित्रांनो काही गोष्टी आपण यूट्यूबवरती शिकू शकत नाही, त्यासाठी आपण एक छोटीशी बॅच लॉन्च केलेली आहे आणि या बॅचची फी आपण महाराष्ट्रात सर्वात कमी फी ठेवलेली आहे आणि सर्वात एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आणि एक्झाम पास होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी आपण या बॅचमध्ये टाकणार आहे मित्रांनो. तर या बॅचचे वैशिष्ट्य म्हणजे या बॅचमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी शिकवणार आहेत तर मागील प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण करून मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्हीसुद्धा विश्लेषण कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप करू शकता तर ते मी तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो. IMP टॉपिक मी तुम्हाला यामध्ये शिकवणार आहे, जे IMP टॉपिक आहे त्याचे PDF सुद्धा तुम्हाला तिथे देणार आहे. ट्रिक्सनुसार ते टॉपिक शिकवण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. आणि मित्रांनो काही प्रश्न तुम्हाला माहिती नसतात, म्हणजे एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर काही तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका आली तर प्रत्येक प्रश्न तुम्हाला येईलच असं नसतं. तर काही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नसेल तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. काही टेक्निक्स असतात त्याच्या, काही ट्रिक्स असतात उत्तरापर्यंत पोहोचण्याच्या. तर त्या सर्व टेक्निक्स ट्रिक्स कुठेही डिस्कस होत नाही, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या गोष्टी वर्क होतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. हे आपण यूट्यूबवर शिकू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला ही बॅच घ्यायची आहे. आणि कमी वेळेत कसं पास व्हायचं आहे जे रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे. स्मार्ट स्टडी कसा करायचा आहे, ह्या सर्व गोष्टी, बऱ्याच बारीक गोष्टी मी तुम्हाला या बॅचमध्ये देणार आहे मित्रांनो. तुम्हाला बॅचची फी फक्त 49 रुपये ठेवलेली आहे, 49 रुपये ठेवलेली आहे. लवकरच याची फी 99 रुपये होणार आहे. तर लवकरात लवकर ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे. त्यासोबत दुसरी पण एक बॅच आपण तर ही एक छोटीशी बॅच आहे, याची पण फी 49 रुपये आहे. त्यामध्ये आपण मुलाखत चापल्या जातींची परिपूर्ण तयारी मी तुम्हाला करून घेणार आहे. याच्यामध्ये माझा अनुभव आहे, माझ्या सहकारी मित्रांचा अनुभव मी याच्यामध्ये टाकणार आहे की मला कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले होते, माझी चापली चाचणी कशी झाली होती, सर्व गोष्टीचा अनुभव. तसेच तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात मुलाखतीमध्ये, तसेच तुम्हाला चापली चाचणी तुमची कशी होऊ शकते आणि तुम्हाला मुलाखतीची कशी तयारी करायची, ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये या बॅचमध्ये सांगितलेल्या आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. तर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे, भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली.
जो आपला 5वा प्रश्न आहे, तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी, 26 नोव्हेंबर ही भारताची जी राज्यघटना स्वीकारण्यात आली. 26 नोव्हेंबरला खूप महत्त्वाचं आहे. PYQ आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे याच्यानंतर म्हणजे हा जो प्रश्न आहे रिपीट झालेला आहे असं मला म्हणायचं आहे. आता याचं आपण महत्त्वाच्या काही तारखा आहेत बघूया. संविधान निर्मितीच्या महत्त्वाच्या तारखा मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर बघा, सभेची स्थापना कधी झालेली आहे, तर संविधान सभेची स्थापना डिसेंबर 1946मध्ये संविधान सभेची स्थापना झालेली आहे. त्यानंतर संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली, तर 9 डिसेंबर 1946 9 डिसेंबर 1946मध्ये पहिली बैठक झालेली आहे. आणि मसुदा समितीची जी स्थापना आहे, मसुदा समितीची जी स्थापना आहे 29 ऑगस्ट 1947मध्ये झालेली आहे. मसुदा समितीची स्थापना लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. आणि संविधान सभेचा जो अंतिम मसुदा आहे तो आपण 26 नोव्हेंबर 1949 जो आता आपला प्रश्न आलेला आहे तेच आहे. 26 नोव्हेंबर 1949मध्ये झालेलं आहे, स्वीकारलेलं आहे आपण संविधान. आणि संविधान लागू कधी झालेलं आहे, तर 26 जानेवारी 1950ला लागू झालेला आहे. मित्रांनो, इथं कन्फ्युजन होऊ शकतो. स्वीकारला विचारलं तुम्हाला, जर संविधान सभेचा मसुदा कधी स्वीकारला, आपण कधी संविधान स्वीकारला, तर 26 नोव्हेंबर याचं उत्तर द्यायचं आहे. आणि 26 जानेवारी हा आपण संविधान दिन लागू केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हे 1949 म्हणजे 1950 म्हणजे हे अगोदरचं वर्ष आहे. 1949ला स्वीकारलं आणि 1950ला आपण त्याची अंमलबजावणी केलेली आहे, संविधान लागू केलेलं आहे, हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे? मित्रांनो, तुम्हाला जे महत्त्वाचे टॉपिक दिलेले आहे मी, तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की यशवंतराव चव्हाण यांची डिटेलमध्ये तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे, कारण यांच्यावर खूप सारे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत आणि विचारले जाणारच, कारण मित्रांनो महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री आहेत तर यांच्यावर सुद्धा परत येणाऱ्या एक्झाममध्ये प्रश्न येणार आहे, तर ह्याच्यात तुम्हाला तयारी करून ठेवायची आहे. तर याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. आता मित्रांनो, यशवंतराव चव्हाण म्हणजे आता तुम्हाला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री विचारलेले आहेत, तर तुम्हाला महाराष्ट्राचे पुढच्या एक्झाममध्ये महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल विचारले जाऊ शकतात. तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल आहे श्री प्रकाश हे पहिले महाराष्ट्राचे राज्यपाल आहे, लक्षात ठेवा, IMP आहे. आणि पहिले मुख्यमंत्री कोण आहेत, तर यशवंतराव चव्हाण आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, खूप महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही इतके डिटेलमध्ये शिकवणार नाही. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे. आणि आपण दररोज 9 वाजता लाईव्ह येत असतो मित्रांनो, तर ते लाईव्हसुद्धा तुम्हाला जॉईन करायचं आहे. खूप महत्त्वाचं घटक आपण लाईव्हमध्ये पण शिकत असतो, तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आहे, रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वामुळे होतं? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, रात आंधळेपणा हे जीवनसत्व एच्या अभावामुळे, कमतरतेमुळे होतो. तर अभावामुळे, कमतरतेमुळे हा शब्द असू शकतो. तर महत्त्वाचे काही रोग म्हणू शकतो आपण, जे जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतात, तर ते मी तुमच्यासाठी आणलेले आहेत आणि याच्यातूनच प्रश्न येणार आहे तुम्हाला 100%. तर रातांधळेपणा हा रोग जीवनसत्व एच्या कमतरतेमुळे होतो. बेरी हे रोग B1 जीवनसत्व B1चे जर तुमच्यामध्ये अभाव असेल, तुमच्यामध्ये कमतरता असेल, तर तुम्हाला बेरी रोग होऊ शकतो. आता हिंट आहे बघा, बेरी इथं बेरी म्हणजे बेरी हा शब्द आहे, बोरी म्हणतो आपण त्याला. तर बोरीला एकच बोर आहे, असं काहीतरी लक्षात आपला उद्देश आहे कशात तरी पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे, काही ट्रिक्स बनवून काही करून. तर मी तुम्हाला बॅचमध्ये ह्या सर्व गोष्टी परत घेणार आहे आणि एकदम ट्रिकनुसार सांगणार आहे, तर हे लक्षात ठेवा. पेलाग्राम हा B3च्या कमतरतेमुळे हा रोग होतो, पेलाग्राम. स्कर्वी हा रोग व्हिटॅमिन Cच्या कमतरतेमुळे होतो, हा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. व्हिटॅमिन Cच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो, तर स्कर्वी होतो. हे बाकीचे पण तुम्ही लक्षात ठेवा, ह्याची PDF मी तुम्हाला ॲपमध्ये देतो. आता पृथ्वीच्या पृष्ठलगत वातावरणाचा कोणता थर असतो, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठलगत जो वातावरणाचा कोणता थर असतो, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मित्रांनो. तर याचं उत्तर आहे, एक मिनिट,
तर याचं उत्तर आहे तपांबर. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे मित्रांनो. आता पृथ्वीचे जे महत्त्वाचे थर आहेत ते कुठं आहेत, कोणत्या याच्यामध्ये आहेत, कोणत्या अंबरामध्ये आहेत, तर सर्व डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बघा, तर पृथ्वीच्या सर्वात खालचा थर कोणता आहे, तर तपांबर आहे. सर्वात खाली तपांबर. आणि स्थित अंबरामध्ये काय असतो, तर स्थित अंबरामध्ये ओझोनचा थर असतो. खूप IMP पॉईंट आहे मित्रांनो, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्थित अंबरामध्ये ओझोनचा थर असतो, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आणि मध्य अंबरामध्ये सर्वात थंड हा थर, मध्य अंबर हा सर्वात थंड थर आहे. उष्मांबर किंवा अयनांबर हा रेडिओ लहरीच असतात, याच्यावर प्रश्न झालेला आहे अयनांबरावर. तर अयनांबरामध्ये रेडिओ लहरी असतात. ते रेडिओ लहरी जो आपण रेडिओ वापरतो तर त्या लहरी कुठे असतात, तर अयनांबरामध्ये असतात. बाह्य अंबर हा वातावरणातील सर्वात बाहेरचा थर आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. बाह्य अंबर हा सर्वात बाहेरचा थर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. विजेच्या बल्बमध्ये कोणता तार वापरले जातात, तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी, टंगस्टन हे विजेच्या बल्बमध्ये वापरले जातात. आता हे जे मित्रांनो हे स्टेट बोर्डमधून आलेले प्रश्न आहेत. हा प्रश्न झाला, तसेच हे प्रश्न झालेले बरेच प्रश्न. हा पण प्रश्न स्टेट बोर्डमधून आलेला आहे. हा GKGचा भाग आहे. हा प्रश्न स्टेट बोर्डमधून आलेला आहे. हा GSचा भाग आहे. तर हे बरेच प्रश्न मित्रांनो स्टेट बोर्डमधून आलेले आहे. तुम्हाला स्टेट बोर्ड करायचे आहे. स्टेट बोर्ड महत्त्वाचे स्टेट बोर्ड मी तुम्हाला ॲपमध्ये दिलेले आहे, तिथं जाऊन तुम्ही स्टेट बोर्ड बघू शकता. आता पुढचा प्रश्न आहे, इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली, तर मित्रांनो इथं आपल्याला कन्फ्युजन होतो की सुभाषचंद्र बोसने केली की रासबिहारी बोस. तर याचं उत्तर आहे मित्रांनो इंडिया इंडिपेंडन्स लीगची स्थापना रासबिहारी बोस यांनी केलेली आहे, लक्षात ठेवायचं तुम्हाला. इंडिया इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केलेली आहे, तर रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर रासबिहारी बोस यांनी स्थापना केल्यानंतर 1942 कधी स्थापना आहे इंडिया इंडिपेंडन्स लीग, याच्यावर प्रश्न वारंवार विचारलेला मित्रांनो. आतापर्यंत 3 ते 4 प्रश्न याच्यावर विचारलेले आहेत, ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर 1942मध्ये जपानमध्ये, हा प्रश्न आहे बघा, PYQ आहे. प्रश्न विचारला होता की कुठं आहे, म्हणजे इंडिया इंडिपेंडन्स लीगची स्थापना कुठे केली होती, तर जपानमध्ये, टोकियोमध्ये केलेली आहे. टोकियोच्या जपानमध्ये केलेली आहे. रासबिहारी बोस संस्थापक आहेत. आणि नेतृत्व 1942मध्ये स्थापना केलेली आणि 1943 नंतर रासबिहारी बोस यांनी अध्यक्षपद सुभाषचंद्र बोस यांच्याकडे दिलेले आहेत, ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. 1943मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्याकडे अध्यक्ष दिलेले आहेत, अध्यक्षपद. उद्देश काय आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही, बाकीच्या गोष्टी तुम्ही वाचून घेऊ शकता. जगात सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता कोण आहे, तर जगात सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता कोण आहे मित्रांनो, हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर याचं उत्तर आहे गुकेश डोम्माराजू या प्रश्नाचं उत्तर आहे. आता बुद्धिबळ खेळाशी संबंधित काही व्यक्ती आहेत, जसं की सिंह कुशवाहा आणि गुकेश ह. तर हे महत्त्वाचे आहे मित्रांनो. खेळ आणि त्या संबंधित व्यक्ती विचारलेले जातात. मागील प्रश्नपत्रिका मी बघितल्या, तर त्याच्यामध्ये आहे खेळ आणि त्याच्या संबंधित व्यक्ती विचारले जातात. तर हे पण खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता हा प्रश्न स्टेट बोर्डमधून आलेला बघा. पृथ्वी कोणत्या आकाशगंगेचा भाग आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. पृथ्वी जी आहे आकाशगंगा या चं भोग आहे. स्टेट बोर्डमधून आलेला प्रश्न आहे. हिराकूड हे धरण कोणत्या नदीवर आहे, तर याचं उत्तर आहे मित्रांनो हिराकूड हे धरण ऑप्शन नंबर सी म्हणजेच महानदी या धरणावर आहे, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला हिराकूड धरण विचारलेलं आहे, तर पुढच्या वेळेस ते विचारू शकतात हिराकूड धरण कोणत्या राज्यात आहे, तर हिराकूड हे धरण ओडिसा राज्यात आहे, महानदीवर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. जगातील सर्वात मोठा धरण आहे हिराकूड धरण, हे जगातील सर्वात मोठा धरण आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्हाला जगातील सर्वात मोठा धरण विचारला, तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा धरण कोणतं आहे, तर कोयना धरण आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठा धरण आहे, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून सुद्धा आपण त्याला ओळखतो. हे आपली प्रिडिक्शन आहे मित्रांनो, त्याच्यावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. हे बाकीचे धरणं आहेत ते तुम्ही नंतर PDF वाचून घ्या. नटसम्राट हे नाटक कोणी लिहिलेलं आहे, तर नटसम्राट हे नाटक वि. शिरवाडकर यांनी लिहिलेले आहेत. नटसम्राट हे नाटक जे आहे, तर याचे वि. शिरवाडकर यांनी लिहिले. आता पु ल देशपांडेचे महत्त्वाचे मी तुम्हाला नाटक देणार आहे. तर व्यक्ती आणि वल्ली हे पु ल देशपांडे यांचे नाटक आहे. व्यक्ती आणि वल्ली, पु ल देशपांडे. बटाट्याची चाळ, ह्या सर्व गोष्टी. तसेच खालीलपैकी भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे, तर याच्यावर प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की संत ज्ञानेश्वर महाराजांनी
भावार्थात दीपिका लिहिली आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचे दुसरे पण काही ग्रंथ आहेत, जसं की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली व हरिपाठ हा लिहिलेला आहे. संत तुकाराम महाराजांची जी तुकाराम गाथा आहे आणि एकनाथ त्यांची काय आहे, संत एकनाथ महाराजांचे भारूड आहेत. हे लक्षात ठेवायचं खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. आता मित्रांनो, युरोप आणि आफ्रिका या खंडामध्ये दरम्यान कोणता समुद्र आहे, स्टेटमधून आलेला प्रश्न आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, भूमध्य समुद्र आहे. चेटबोर्ड तुम्ही वाचून घ्या मित्रांनो, त्याच्यातून खूप सारे प्रश्न आलेले आहेत, ते तुम्हाला मी विथ प्रूफ दाखवत आहे. तर कोणत्या देशाची राज्यघटना लिहायला सगळ्यात जास्त दिवस लागलेला आहे? तर सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणाची आहे? तर सर्वात लिखित मोठी राज्यघटना भारताची आहे मित्रांनो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता मी वरी पण सांगितले आहे, ठीक आहे. तर अंमलबजावणी जी संविधानाची जी आहे, अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 झाली आणि संविधान हा सर्वात मोठा लिखित वस्तूचा बाज आहे. प्रस्तावनामध्ये हे शब्द आहेत, हे वाचून घ्या तुम्ही. आता भारतीय राज्यघटना तयार होत असताना संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. ऑप्शन नंबर बी हे लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचे. आता घटना समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? तर प्रांतीय समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आता 19 नंबरचा जो आपला प्रश्न आहे, तर त्याचा प्रश्न आहे, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलं आहे? मित्रांनो, तुम्हाला गीत, महाराष्ट्र गीत, राज्यगीत ह्या सर्व गोष्टी करून ठेवायच्या आहेत. तर 19 नंबरचा जो प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी, बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहेत. तर राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? तर लक्षात ठेवा, राष्ट्रगीत तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतो. राष्ट्रगीत हे जनगण मन रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहेत आणि राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम आहेत. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीतमध्ये फरक आहे. राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे, काहीतरी ऑप्शन, ठीक आहे, बघून घ्यायचं. वंदे मातरम कोणी लिहिलं आहे? तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं आहे वंदे मातरम. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. प्रश्न विचारले जाऊ शकतो, प्रश्न विचारले जाऊ शकतो तेच पॉईंट मी तुमच्यासमोर मांडत आहे. भारताच्या किनारपट्टीला एकूण किती राज्य आहे? तर भारताची बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो. भारताची बेसिक माहिती तुम्ही करून घ्यायचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर 20 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा उत्तर आहे तर ऑप्शन नंबर सी, 9 राज्य भारताच्या किनारपट्टीला किती लागले? 9 राज्य लागलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि भारताचा अंदाजे जो समुद्र किनारा जो लांबलेला आहे, आपल्याला भारताचा किनारा लाभलेला आहे, तर भारताला एकूण किनारा 7516.6. भारताला एकूण समुद्र किनारा किती लाभलेला आहे? 7516.6 किलोमीटर लाभलेला आहे. याच्यामध्ये बेट एकत्रित करून सांगतो मी तुम्हाला. तर हे लक्षात ठेवा, 9 राज्यांमध्ये लावलेलं आहे आणि हे बाकीच्या गोष्टी तुम्ही वाचून घ्यावा. महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण किती राज्य आहेत? मित्रांनो, महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण किती राज्य आहेत? इथं बघा प्रश्न विचारला होता, सीमेवर प्रश्न आहे. इथं पण सीमेवर प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 6. तर महाराष्ट्राच्या सीमेलगत जो समुद्र किनारा आहे, तर सीमेलगत जो समुद्र आहे, तर महाराष्ट्राला, हे पॉईंट लक्षात ठेवा, महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तसेच महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे, तर ती पण उत्तर दक्षिण जी लांबी आहे ती 720 किलोमीटर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता बाकीचा प्रश्न बघा, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे यवतमाळ, ऑप्शन नंबर सी. आता मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न विचारले जाऊ शकतो की तलावांचा जिल्हा कोणता आहे? तर लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे, तलावांचा जिल्हा भंडारा हे तलावांचा जिल्हा आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. तर विधानसभेचे जे नागपूर अधिवेशन कोणत्या करारानुसार होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, विधानसभेचे नागपूर अधिवेशन जे आहे नागपूर करार 1953 झालेले आहेत. तर बाकीचे पण करार तुम्हाला करून ठेवायचे आहेत. इथं बघा, पुणे करार 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुण्यामध्ये झालेला आहे. येरवडा करारात झालेला आहे. इथे बघा, इथं 2-3 प्रश्न तयार होऊ शकतात, कधी झालेला आहे? तर 24 सप्टेंबर 1932 झालेला. कोणा दरम्यान झाले आहेत? डॉक्टर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान झालेला आहेत. कुठे झालेला आहे प्रश्न विचारला? तर पुण्यामध्ये झालेला आहे. तर ह्या 3 प्रश्न इथे मित्रांनो निर्माण होऊ शकतात, हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे, लक्षात ठेवा.
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष जे असतात तर उपराष्ट्रपती असतात, हे लक्षात ठेवा. हे स्टेट बोर्डमधून पण प्रश्न आलेला आहे हा पण. आता राज्यसभा कायमस्वरूपी या स्वरूपाची सभागृह आहे. आपलं जो राज्यसभा आहे तर कायमस्वरूपी आहे. राज्यसभेत 250 सभासद असतात आणि 12 सदस्याची नेमणूक राष्ट्रपती विविध क्षेत्रात केले जातात. तर महाराष्ट्रातून किती आहेत? तर महाराष्ट्रातून ते 19 जागा निवडल्या जातात आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याला खूप महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला मी सांगितलेला आहे. हा स्टेट बोर्डमधून आलेला प्रश्न आहे. रिश्टर स्केलने काय मोजले जातात? हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलेला आहे, वारंवार म्हणजे बऱ्याच पेपरमध्ये विचारलेला आहे, शिपाईच्या आणि क्लर्कच्या पण. तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर रिश्टर स्केलने काय मोजतात? तर रिश्टर स्केलने, आणि स्टेट बोर्डचा प्रश्न आहे, स्टेट बोर्डचा प्रश्न आहे, करून ठेवायचा आहे तुम्हाला. तर स्टेट बोर्डचा प्रश्न आहे आणि भूकंप याचं उत्तर आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि हे महत्त्वाचं तुम्ही वाचून घेऊ शकता. नंतर स्टेटमधून आलेला प्रश्न तुम्हाला सांगितलं. पुढचा प्रश्न बघा, खेळ आणि खेळावर प्रश्न आहेत मित्रांनो. तर मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तुम्हाला मी सांगितलं होतं खेळ आणि त्यांच्या संबंधित जे व्यक्ती आहेत हे तुम्हाला करूनच ठेवायचे आहेत. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, जे 26 नंबरचा जो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, हॉकी या संदर्भात मेजर ध्यानचंद हे आहेत. आता महत्त्वाचे जे खेळ आणि त्यांच्या संबंधित जे व्यक्ती आहेत ते मी तुम्हाला सांगतो. मनू भाकर शूटिंगशी संबंधित आहे. मनू भाकर हे शूटिंगशी संबंधित आहे व्यक्ती, शूटिंग या खेळाशी संबंधित आहे. डी गुगेश शतरंज मी तुम्हाला वरी पण सांगितलेलं आहे. डी महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतो मित्रांनो. डी गुगेश हे शतरंजसाठी आहे, रिलेटेड आहे. हरमनप्रीत सिंग हे हॉकीच्या संबंधित आहे. प्रवीण कुमार हे कशासाठी संबंधित आहेत? तर प्रवीण कुमार हे पॅरा ॲथलेटिक्स आहे मित्रांनो. IMP पॉईंट आहे, IMP हे तुम्हाला याच्यातूनच प्रश्न येणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आहेच, तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर मी सांगितलेल्या गोष्टी केल्या तरच तुम्ही पास होऊ शकता. कारण मी कसा पास झालो आणि मी कोणत्या गोष्टी केल्या होत्या आणि त्याच्यामुळे मी पास झालो, तर त्या सर्व गोष्टी मी तुमच्याकडपर्यंत ह्या डिस्कस करत आहे. आता बघा, अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाची? मित्रांनो बघा, एकाच प्रश्नामध्ये 3 प्रश्न खेळावर विचारलेले आहेत आणि ते संबंधित व्यक्ती याच टॉपिकवर विचारलेले. बघा, अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर जे आपल्या 27 नंबरचा जो प्रश्न आहे तर 27 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, नेमबाज यासाठी ते रिलेटेड आहे. आता महत्त्वाचे बघा, शूटिंग मनू भाकर. आता मनू भाकर का विचारला जाऊ शकतो? तर मनू भाकर हा पुणे जिल्ह्यामधील आहे आणि महाराष्ट्रीयन आहे. तर याच्यासाठी बघा, आता गिर्यारोहण बचेंद्री पाल. गिर्यारोहण म्हणजे ते जर आपण माउंट एव्हरेस्टवर चढतो ना तर त्याला गिर्यारोहण असं म्हणतात. तर बचेंद्री पाल महाराष्ट्रामध्ये आहे. आणि बॅडमिंटन PV सिंधू, बॅडमिंटन सायना नेहवाल हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. हा स्टेट बोर्डचा प्रश्न आहे. अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. स्टेट बोर्डचा प्रश्न आहे. अश्वशक्ती म्हणजे काय? तर मित्रांनो, अश्वशक्ती म्हणजेच पॉवर मोजण्याचे एकक होय. तर कोणाचं पॉवर मोजायचं? माणसाचं का? तर माणसाचं नाही, यंत्राचं आणि इंजिनचं किंवा मोटरची जी ताकद आहे किती आहे हे मोजण्यासाठी या परिणामांचा वापर करतात. तर यालाच आपण अश्वशक्ती, हॉर्स पॉवर असं आपण म्हणतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याचा शोध मित्रांनो कोणी लावलेला आहे? तर जेम्स वॅट यांनी याचा शोध लागलेला आहे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आता हा आपण प्रश्न स्टेट बोर्डमधून आलेला आहे. मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशामध्ये होते? तर मॅकमोहन ही रेषा भारत आणि चीन यांच्या दरम्यान आहे. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल. आता मित्रांनो, मॅकमोहन तुम्हाला रेषा विचारली तर भविष्यात इतरही रेषा विचारली जाऊ शकतात, जसं की रेड क्लिफ रेषा. तर रेड क्लिफ ही रेषा भारत आणि पाकिस्तानमध्ये आहेत, हे लक्षात ठेवायचं, दरम्यान आहे. रेड क्लिफ रेषा ही भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आहे, लक्षात ठेवायचा. ड्युरंड रेषा विचारली जाऊ शकतो तुम्हाला. तर ड्युरंड रेषा भारत आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान आहे. ड्युरंड ही रेषा भारत आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान आहे. आता मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे. सती प्रथा बंद करण्याच्या मागे कोणत्या समाजसुधारकांचा मोठा योगदान आहे? मित्रांनो, राजाराम मोहन राय हे खूप महत्त्वाचे समाजसुधारक आहे, याच्यावर प्रश्न वारंवार विचारलेले आहेत. तर याचं उत्तर आहे राजाराम मोहन राय. तुम्हाला राजाराम मोहन राय यांची डिटेल माहीतच पाहिजे, तर आपण बघूया. 1828मध्ये राजाराम मोहन राय यांनी ब्रह्मो समाजाची स्थापना केलेली आहे, जी धार्मिक पाखंड आणि कर्मकांडाविरुद्ध होती. ब्रह्मो समाज. सती प्रथेला विरोध लॉर्ड बॅटिंग यांच्या मदतीने 1829मध्ये
सत्यप्रथा कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे. हे पण महत्त्वाचे घटक आहे मित्रांनो. मी तुम्हाला जे दिलेला डाटा आहे मित्रांनो स्टेट बोर्डमधून तसेच इतरही पुस्तकातून ज्यातून प्रश्न आलेले एकत्रित करून मी तुमच्यासमोर मांडलेला आहे मित्रांनो. खूप खूप महत्त्वाचा डाटा मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याच्यातूनच प्रश्न येतील आणि एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही शिकवत नाही मित्रांनो. तुमची जर इच्छा असेल तर ही जी आपली बॅच आहे तर ही बॅच तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी फक्त एक्झाम ओरिएंटेड गोष्टी आणि माझ्या अनुभवातून घडलेल्या ज्या गोष्टी आहेत माझा अनुभव मी या बॅचमध्ये पूर्ण टाकलेला आहे मित्रांनो. तर ही बॅच तुम्ही घेऊ शकता. या बॅचची फी फक्त 49 रुपये मी ठेवलेली आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी फी ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये असा कंटेंट खूप महत्त्वाचा कंटेंट दिलेला आहे जे तुम्हाला डायरेक्ट पोस्ट काढून देऊ शकतो. तर ही बॅच तुम्ही घेऊ शकता. या बॅचची फी 49 आहे. लवकरच याची फी 99 रुपये होणार आहे. तर त्या अगोदर तुम्ही ही बॅच परचेस करून टाका. तसेच ही पण बॅच आहे हे पण तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. आपल्याला बॅचची फी ठेवायचीच नव्हती पण जे ॲपचे काही चार्जेस आहेत तर ते ॲपसाठी चार्जेससाठी आपण ही फी ठेवलेली आहे आणि तुम्हाला CK याच्यानंतर सुद्धा मित्रांनो आपण MPSC असेल किंवा इतर सरळ सेवा असेल तर त्याचे बॅचेस घेणार आहे. तर आपले बॅचची फी खूप कमी असणार मित्रांनो. 50 ते 100च्या रेंजमध्ये आपल्या बॅचची फी असणार. आपल्याला पैसे कमवायचे नाहीत तर आपल्याला विद्यार्थ्यांना राईट ट्रॅकवर आणायचं आहे. विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशनचं ओव्हरडोस दिला जात आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या इन्फॉर्मेशनचं ओव्हरडोस दिल्यामुळे त्यांचे एक्झाम क्लिअर होत नाही आहे. आपल्याला एक्झाम ओरिएंटेड डाटा आणि एक्झाममध्ये सिलेक्शन होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात त्याच गोष्टी मी तुमच्यापर्यंत येणाऱ्या भविष्यामध्ये पोहोचवणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं आहे. CK अकॅडमी नावाचं ॲप आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी याची लिंक देतो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आणि बाकीचे ज्या प्रश्नपत्रिका आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच मित्रांनो आपण लाईव्ह पण येत असतो 9 वाजता रात्री. ते पण तुम्हाला लाईव्ह जॉईन करायचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मी प्रत्येकाच्या प्रश्नाचे कमेंट बॉक्स प्रत्येकाची कमेंट वाचत असतो आणि त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो असतो मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.